तर मित्रांनो नमस्कार, मी श्रवण. स्वागत आहे तुमचं लिव्ह विथ श्रवणमध्ये. एक महिन्यानंतर ऑब्वियसली मी व्लॉग बनवत आहे. तर आज आम्ही चाललो आहे मलंगडला. आज संडे, आज तारीख आहे 29 जून आणि गौरव सावंत, वेद आणि अजून एक आहे कृष्णा, याची ही ट्रायम्फ आहे. तर आम्ही चाललो मलंगडला आणि ॲज युजल कधी मी टायमवरती निघत आहे, तसं आज पण लेट झालं. 6:30 निघायचं होतं, 6:15 झालेत. आणि आज ॲक्टिवा नाही, आज एक बर्गमॅन आहे आपली दादाच्या मित्राची. दादा आणखी ॲक्टिवा घेऊन गेला. बघूया कशी होती ही जर्नी. तर मित्रांनो आम्ही आता पोचलोय मलंगडला. आता वाजले 8:22. गाडी आम्ही पार्क केली बाहेर. 50 रुपये पार्किंग आहे. तुम्ही बघू शकता इथे कुत्रे पण आहेत आणि माकड पण आहेत. ओ भाई, झाडावरती तर पहिलंच नाही बघा भाई साहेब, वानर आहे ते. तर तुम्ही बघू शकता वानर आहेत. मला भीती वाटते की मोबाईल मध्ये जाईल. आम्ही आता चालू केलं चढायला, पण बघू आता. मला तर माहिती की वरती जाईपर्यंत मी असं करणार आहे. बघू, लेट्स सी. मित्रांनो आम्ही सध्या तरी अजून अर्ध्यावरती आलो. माझ्या तरी इथे बरं वाटतं जरा. बरंच टाईम नंतर असं कुठेतरी चढायला चाललो मी. तेच बोललो, गौऱ्या अजून बोलला कसा नाही आई. उमरला जातो मी ना, महिन्यातून एकदा तरी जातो मी. आता बघूया यार, मस्त आज गारवा आहे. पाऊस नाही पण गारवा तर आहे. वरती मित्रांनो इकडनं एक रस्ता आहे. आम्ही मगाशी इकडनं येत होतो, पण एक मिनिट, इकडनं ते बोलले की रस्ता बंद आहे कारण की इकडनं रोपवे जाते. मग आम्ही कशा आला माहिती आहे, आणि तिकडनं असं चढत चढत भरपूर स्टेज आहेत, भरपूर. अर्धा तास झाला आम्हाला चढून. आणि हॉटेलमधून असतं ना तर आम्ही लवकर आलो असतो, आणखी जवळ आहे खूप. पण चढतोय, पाऊस अजून नाही पडत आहे का. स्टेज तर आहेत, चांगले स्टेज आहेत भाई, मजबूत. रोपवे दाखवतो. हा रोपवे जातो डायरेक्ट वरती. पण तो रोपवे बंद आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे सध्या, म्हणून स्टेशनीच जायचं आहे. तर जास्त काय बोलत नाही मी आता, कारण की आधीच जमलोय. Meanwhile, तर मित्रांनो आम्ही अर्धा पण नाही चढलोय आणि मस्तपैकी मी जमलोय. म्हणजे पाय जाम झालेत, बघू शकता. जाम बेकार जमलो. फर्स्ट ट्रॅक आहे असा मोठा. तर मित्रांनो आम्ही पोचलोय. खूप खूप बेकार कष्टानंतर पोचलोय. म्हणजे मी लिटरली 5-5 मिनिटावरती थांबत होतो मी, आणि ॲट लास्ट मंदिराच्या इथे पोचलोय. अजून वरती भरपूर आहे ट्रॅक, पण ताकद नाही माझ्यात. आम्ही आता पोचलो इथे मलंगड देवीच्या इथे. गौऱ्या कसं वाटलं? मला बरं वाटतं. हवा टाईट झाली इथे. आता किती वाजलेत गौऱ्या? 10 वाजले तरी इथे वरती धुकं आहेत. अजून वरती जायचं आहे. बघू, ही लोक तर बोलतात की वरती जायचं अजून. माझी इच्छा आहे पण ताकद नाही आहे. बघू, लेट्स सी. व्ह्यू तर मस्त आहे वरती. एकदम पॉइंटला पोचलो आहे. बघू शकता की वाटत तर नाही का, खाली एकदम सिटी आहे इथे.
तर मित्रांनो आता वाजलेत 11:19 आणि आम्ही खूप मजा केली इथे. थोडा छोटा वॉटरफॉल टाईप आहे. आम्ही आता इथे असं दगडावरती बसलो आम्ही. स्लिपरी नाही पण इथे काय एकदम सेफ आहे, सुकं आहे, काय स्लिप होत नाही इथे. तिथे अजून आम्ही शिवमंदिरला गेलो नाही आणि या स्पॉटला कोणी येतच नाही आहे. आम्ही चौघं आहोत ते इथे आलो आहे आता, बाकी कोणी येतच नाही इथे कारण की सगळे वरतून तिथे जातात, तिकडनं घरी जातात. पण आम्ही इथे मस्तपैकी फोटो वगैरे काढले. एक नंबर. हवा तर एवढी भारी आहे ना. बाकी इकडनं मलंगड दिसतो, तो टोक आहे वरती. काही तो टोक चढण्यात अजिबात माझ्यात ताकद नाही आणि आता परत खाली जायचं आणि खाली जायचं आहे. पण यार खरंच असं बरं वाटतं मला यार, बरं वाटतं. मजा आली, जाम मजा आली. म्हणजे यायला खूप त्रास झाला मला, म्हणजे त्रास ऑब्वियस, पायात ताकद नाही माझ्या, एवढा जाडा आहे मी, तर थोडा दम लागला. पण वरती येऊन जे सॅटिस्फॅक्शन वरती होतं एवढं वरती आहे. चल तर मित्रांनो मला एक गुफा भेटली इथे. तर आता मी डिसाईड केलं की ग्रॅज्युएशनमध्ये जर केटी लागली, ग्रॅज्युएशन क्लिअर नाही झालं तर या गुफात येऊन मी संन्यास घेणार आहे. लोकेशन बघून ठेवा, कोणाला भेटायचं असेल तर या गुफामध्ये हे लोकेशन दाखव. आता लोकेशन आहे तिथे समोर शिवलिंग आहे. शिवलिंगच्या बरोबर ऑपोजिटला मी तिथे विचारलं शेवट तुझ्या गुफेत आहे, मला ही गुफा दाखवतील दिली होतं. मी आता सेकंड इयरला आहे, तर अजून 1 वर्ष ग्रॅज्युएशन नंतर IT मध्ये सुद्धा जॉब कमी आहेत, AI जॉब खात आहे. काय ना संन्यास घ्यायला मी इथंच येणार आहे. तर भेटूया आपण पुढे. नमस्कार, हरिओम. तर मित्रांनो मी आता ना मस्त असं वरती पुढे एकदम आसमान आहे आणि मस्तपैकी असं झोपले असलं बरं वाटतंय ना. हा. ही लोक गेलेत बॅग आणायला कारण की आम्हाला इकडनंच जायचं आहे. तर त्यांना म्हटलं बाई बॅग घेऊन या तुम्ही, हे तोपर्यंत काय आराम करतो. आणि तुम्हाला सांगतो असली झोप टाईप येते ना मला फुल एकदम. आणि ते मच्छर पण जाम मजबूत आहेत थोडेफार, म्हणजे गवतात आहे मी. फर्स्ट ट्रॅक चांगला एक्सपिरियन्स होता भरपूर. तरी अजून खाली जाऊन बहुतेक आंघोळ करायची आहे. तर बघूया आता खाली जाऊन कसं होतं. खाली उतरताना दम लागेल की नाही मला नाही माहिती, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. तर मित्रांनो आता आम्ही वरती आलोय. आता आम्ही जाणार शिवलिंगच्या इथे पाया पडणार. आणि आताची हवा सुटली ना, मग एवढी हवा नव्हती, आता फुल एकदम मजबूत हवा सुटली आहे. झाडी के हलता आहे. आणि हा गॉगल नाही आहे, चष्मा आहे. थँक्स टू मुलीबाय हा असा चष्मा दिल्याबद्दल. बस. तर मित्रांनो ही ती शिवलिंग जे मी मगापासून बोलत होतो. आणि आम्ही होतो त्या साईडला आणि तिथे ते बकऱ्या आहेत ना, त्या साईडला होतो. ते वॉटरफॉल हा असतो वॉटरफॉल, त्या वॉटरफॉलच्या इथे होतो आम्ही. हा वॉटरफॉल तेवढा वाटत नव्हता जेव्हा वरती होता, खाली एकदम जोरात वाटतं. खाली फुल दरी आहे एकदम. माकडांना खाणं वगैरे दिलं आम्ही मस्तपैकी. फुल मॅटरच करून आणलो त्यांच्यामध्ये भांडणं लावून आलो आम्ही कारण की भरपूर माकडं होते आणि आमच्याकडे थोडेफार बिस्किट होते. तर त्यांच्यामध्ये भांडण लावलं आणि अजून 2-3 पॅकेट आहेत ते आता खाली भांडण लावणार आम्ही. ट्रॅक उतरताना काय वाटत नाही, ट्रॅक चढताना जी वाट लागते ना बेकार. तर मित्रांनो आम्ही आता पूर्ण मलंगड खाली उतरलो. आता वाजलेत 1:30 म्हणजे 3 मिनिटात. तर मस्त ट्रॅक होता, पहिला ट्रॅक होता माझा आणि मजा आली. तर मलंगडचा सीन कसं आहे की हॉटेल साईडची आहे आणि केक. तर ते तुम्हाला जे रोपे दाखवले इकडनं दिसत नाही, रोपे त्या साईडला आणि इकडनं प्रॉपर स्टेअर्स नाही आहेत. तर इथे पार्किंगचे पैसे आहेत, 2 व्हीलरचे 50 रुपये आणि 4 व्हीलरचे समथिंग 100 रुपये की काहीतरी असतील. तर पार्किंग इथे सेफ असते, म्हणजे व्यवस्थित बाहेर पार्क करून देत नाहीत हॉटेलवाले वगैरे असतात ते. मलंगड आम्हाला चढायला लागला 1.5-2 तास लागले, 1.5-2 तास लागले कारण की
माझ्यात ताकद नव्हती एवढी, म्हणून मग हळूहळू चढत होतो आम्ही. आणि उतरायला आम्ही एक घंटा लागणार आहे. 1 तासात आम्ही आलो खाली. तर बस खूप मजा आली. हा ब्लॉग इथेच एंड करूया आपण. मित्रांनो बाय करा. बाय बाय. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तो म्हणतो लाईक शेअर सबस्क्राईब टू लिव्ह विथ श्रवण.